साताऱ्यामध्ये जागतिक मराठी अकादमी आणि रयत शिक्षण संस्था यांच्या वतीने 20व्या जागतिक मराठी संमेलनाचं उद्घाटन झालंय। यावेळी शरद पवार, माजी खासदार श्रीनिवास पाटील, कवी रामदास फुटाणे, साहित्यिक आह साळुंखे, अभिनेते सयाजी शिंदे उपस्थित होते। यावेळी विविध पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं। जागतिक मराठी भूषण पुरस्कार हनुमंत गायकवाड यांना प्रदान करण्यात आला, तर जागतिक मराठी गौरव पुरस्कार एबीपी नेटवर्कचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट राजीव खांडेकर यांना प्रदान करण्यात आला। दोन्ही मान्यवरांना शरद पवारांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी बोलताना मान्यवरांनी मराठी भाषा आणि मराठी माणूस समृद्ध कसा होईल यावर भाष्य केले। त्यांचा विशेष सन्मान आज आपण इथे करणार आहोत। मी त्यातला सर्वात मोठी रोजगार निर्मिती करणारी सरांची संस्था बीव्हीजी 1 लाखाच्या आसपास सरांनी या ठिकाणी रोजगार निर्मिती केलेली आहे। जागतिक मराठी भूषण पुरस्काराने आपण त्यांना सन्मानित करतो आहोत। आपले योगदान आहे केवळ उद्योजक या नात्याने नव्हे तर साहित्यप्रेमी या नात्यानेच आहेत, त्यासाठी आपण त्यांना विशेषत्वाने जागतिक मराठी गौरव पुरस्काराने सन्मानित करतो आहोत। जागतिक मराठी संमेलनाचा उद्देश केवळ साहित्यिकांचा हा आयोजित करणे हा नाही, आणि जागतिक संमेलनाच्या रस्त्यावरून त्या विषयाबद्दल विचार आणि माहिती आणि अनुभव हे आदान प्रदान केले पाहिजे। केवळ इतिहासामध्ये रंगमान होऊन चालणार नाही, धडे घ्यावे लागतील। शिवछत्रपतींसह आजरात उभं राहण्याची, व्यापार नियमातून राज्याचं उत्पन्न वाढावं ही त्याच्यावरची दृष्टी होती। मी सतत सांगत आलेलो आहे की कुटुंबामधल्या एकाच व्यक्तीने शेती केली पाहिजे। शब्दप्रभू आपण पाहिलेत, शब्दशूर आपण पाहिलेत, पण रोज सकाळी 9 वाजता शब्द दारिद्र्य सुद्धा आपल्या नशिबात येत आहे, याबद्दल सुद्धा विचार करण्याची गरज आहे। त्या शब्द दारिद्र्याचं वर्णन करणारे, माझा व्यक्तिगत कोणावर आरोप नाही आहे, त्यांचं सामाजिक स्वरूप ते मांडताना आपल्या गुरुस्थानी दुर्दैवाने पवार साहेबांचंच नाव घेतात, आणि मग त्याच्याबद्दल माझ्यासारख्याच्या मनात शंका येते। आम्हाला सगळ्यांनाच राजकारणानं आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे। त्यांची एकच आठवण मी सांगतो, मी राज्याचा उद्योग मंत्री झालो, आणि राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर एक माझी पत्रकार परिषद झाली। पत्रकार परिषद झाल्यानंतर रात्री मला साहेबांचा फोन आला, आणि साहेबांनी मला थेट सांगितलं की या पत्रकार परिषदेमध्ये हे तुझं चुकलेलं आहे। मी अनपार्लमेंटरी बोललो नव्हतो, पण एक वाक्य चुकलेलं होतं। महाराष्ट्रातला पहिला मराठी भाषेचा राज्यमंत्री मला शरद पवार साहेबांनी केलेलं होतं। आता आपण जागतिकीकरण वगैरे स्वीकारल्यानंतर सगळं जग आपल्यासाठी खुलं झालेलं आहे। भारताच्या बऱ्याच भागामध्ये हिंदी ही व्यवहाराची भाषा असल्यामुळं आपली मुलं त्या भागात जाऊन नोकरी किंवा उद्योगधंदा करू शकतात। भाषेच्या बाबतीत हिंदी बरोबर इंग्रजी येणं, किमान व्यवहारापुरती इंग्रजी येणं, खेड्यापाड्यातल्या गोरगरिबांच्या मुलांना देखील उत्तम इंग्रजी शिकवण्याची व्यवस्था होणं, फक्त चांगल्या दर्जाची इंग्रजी शिकवली जावी एवढी माझी अपेक्षा आहे। नवं 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 सदैव शिकण्याच्या भावनेनं आपण कष्ट केले पाहिजेत। मराठीच्या बद्दल आपल्या मनामध्ये खरंच प्रेम उरलेलं आहे का? आपल्याला मराठीचा अभिमान खूप आहे। अभिमान असणं आणि प्रेम असणं याच्यामध्ये खूप मोठा अंतर आहे, आणि आज दुर्दैवानं, आणि मला हे फार खेदानं मला हे सांगावंसं वाटतं की आपल्यामध्ये मराठीचा अभिमान फार ठासून भरलाय, पण आपलं प्रेम कुठेतरी कमी पडतंय। त्याला माध्यम अनेक अर्थानं माध्यम त्याला जबाबदार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।